4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. 5 षटकासाठी 25 मिनिटाची वेळ असेल. जर तुम्ही 4 षटकासाठी 21 किंवा 22 मिनिटं घेतली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे असे आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. यावेळेस पाहता पहिल्या चेंडूवर हा फटका पाहतोय, लॉंगॉनच्या वरतून आला हा दमदार तुफानी षटकार. काय क्लास सुरुवात पाहतोय आपण, जबरदस्त प्रहार दरम्यान पाहतोय की आपण स्वीट बॉक्स कुछ मिठा हो जाए ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले असे देवगावचे आमचे प्रमुख लाडके मान्यवर सोमनाथजी टेको साहेब यांच्या माध्यमातून, टेकले साहेब यांच्या माध्यमातून कुछ मिठा हो जाए हा बक्षीस आम्हाला दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद दादा. तुमचं आदर्श संघ क्रिकेट धानिवलीच्या माध्यमातून जबरदस्त सुरुवात. हुंकार भरतोय की मी थांबून खेळणार नाही, माझा जो खेळ आहे तो मी दाखवेल. दमदार तुफानी सुरुवात षटकाराने मात्र दिमागात आपलं खातं उघडतोय. बॅटर पाहतो स्ट्राईकला पवन, आठवण झाली गोरसई बीचा पवन ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण यावेळेस पात्र बीट झालंय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. येणाऱ्या काही दिवसामध्ये याच नगरीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये खूप मोठे मोठे खेळाडू आपण पाहणार आहोत. गोलंदाज वापसी छान करताना पाहतोय आपण, मारा करतोय मयूर. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर खेळण्यासाठी पवन पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि खातं उघडलं. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फटलाय, चेंडू आकाशामध्ये उभा आहे आणि अप्रतिम येईल आणि पहिल्या विकेटचं पतन. सोबत येतात स्कोरंग पाटी समालोचक पाटीचा कंडा की तुम्हाला जेव्हा पहिले चेंडूवर एवढी चांगली सुरुवात मिळते तेव्हा मात्र डबल सिंगल कन्वर्ट करून तुम्ही नॉन स्ट्राईकला जाणं गरजेचं आहे. पण मोह आवडताना नाही, अजून एक षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मिड ऑनला झेल देऊन परतीचा प्रवास. पहिला धक्का बसलाय, धावसंख्या पाहतो आपण 6. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे वाहताना एक दमदार हा क्रीडांगण. कारवेसरांनी उल्लेख केला की वानखेडेपेक्षा कमी नाहीये. जर पुढच्या वेळेस हिरवं गवत आला नो डाऊट खूप अफाट मेहनत आदर्श चषकसाठी संपूर्ण धानिवली गावाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना विकेटचं पतन पाहायला मिळालं. छान वापसी करताना मयूर. यावेळेस मात्र परत एक वाईड यॉर्कर खोलवट टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र कमाल आणि धमालीची बॉलिंग अटॅक पाहतो पण पहिल्या चेंडूवर षटकार. त्यांचा मात्र काय कमबॅक करतोय का युवा गोलंदाज. आता मात्र असं वाटते की ज्या प्रकारे तिकट मारा करतोय, विकेट प्राप्त केला, पहिल्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर वापसी करणं सोपं न होतं पण वापसी करून दाखवली. मयूर सांगतोय की मी माझी गोलंदाजी खूप चांगली आहे, षटकार गेला म्हणून काय मी कमबॅक करतोय आणि तो करून दाखवलाय. तो शतरक्षण कायम, कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाही आहे. राईट आमोर द विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र बॅकफूट पंच, सुरेख फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. आणि आता मात्र गोविंद आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 10, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र प्रथम बॅटिंग करताना पाहतोय आपण जय हनुमान गोडले संघ. राऊंड द विकेट. यावेळेस पात्र अजून एक क्लास फटका ऑन द राईटचा. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, थोडीशी टायमिंग परफेक्ट नव्हती पण खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार आला हा लकी चौकार. जे आमचे आदर्श टीमचे सर्व जे समसेवक आहेत, आयोजक आहेत, कृपया करून आपल्याला विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एका जागेवर बसून नका, कारण की
चलते रहो फिरते रहो, कारण की तुमचा हा आयोजन सातत्याने मी वर्णन का करतोय, ठाणे जिल्ह्यामध्ये टॉप 10 मध्ये येणारा हा आयोजन आहे नो डाऊट. आणि मुरबाडमध्ये नंबर 1चं आयोजन सध्या पाहतोय आपण, आदर्श चषक 2023-24. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण, विकेट जरी गेला असेल पण एक गडी बाद. धावसंख्या 14, एक गडी बाद. नाणेफेक गमल्यानंतर इथं मात्र बॅटिंग करताना गोडले संघ पाहतोय. असं वाटलं होतं की धडाकेबाज वडवली संघ जिंकेल, पण दोन भाऊ धावून आले विकेटवर प्रतिस्पर्धी टीमचे. सचिन आणि कमलेश काय जबरदस्त बॅटिंग केली. दहीगाव संघाचा एका क्षणी वाटतं की पराभव अटल आहे, पण जिंके हो इरादे बुलंद, वो हिमालय पर्वत को भी छू लेता है. टायमिंग लावलेला आहे आपण पहिल्या षटकासाठी, टायमिंग इथं मात्र जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. हार्डलक सतीश दादा पाहतोय आपण, धडाकेबाज चषकचे आयोजक. एका पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका, दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये जोमात लागा. आणि दहीगाव संघ जेव्हा तुमच्या समोर येईल कुठल्या टुर्नामेंटला, टिट टॅट फॉर जशा तसं उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करूया आपण. पण जिंकली खास म्हण, सचिन इज अ ग्रेट. जो एक फटका मारला होता स्टेडियमचा, सचिन तेंडुलकर सरांची आठवण झाली. चला आपल्याला विनंती असेल की वेळेचं भान ठेवायचं आपण. पॉवर प्ले 2 म्हणजे दुसरं षटक पाहतोय आपण. खराब चेंडू आणि योग्य समाचार, लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडूला पाठवलंय, नो बॉलचा इशारा. आणि हा आलाय पाहतो की षटकार. षटकार ते सदस्य आहेत, कृपया करून आपल्याला विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचंय. पवाळे आणि भालुक टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचे टॉससाठी. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस पाहता फटका फसलाय काय पाहायचंय, उंची जास्त आहे आणि नो बॉल आहे. पाहतोय आपण धावा इथं मात्र पूर्ण करतोय 2. धावसंख्येचा वेग वाढतोय, आता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती. धावफलकावर 23 दमदार तुफानी सुरुवात, विकेट प्राप्त केला होता, त्यानंतर मात्र पलटवार केलाय. तेवढंच खराब क्षेत्ररक्षण, खराब बॉलिंग अटॅक पाहिला आपण. आनंदवाडी टीम जर विचार केला आपण, नाणेफेक जिंकली होती, कुठंतरी आता योग्य वाटत नाहीये ज्या प्रकारे गोडले टीमचे बॅटर आक्रमक पवित्रा घेत चौफेर बॅटिंगला प्रारंभ केलेला आहे. याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय, चांगला फटका आहे. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, त्या दरम्यान मात्र सहज संधी निर्माण होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट, एका सिंगलने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती. आता मात्र पाहतोय आपण 24 एक बाद. 24 चांगलं पॉवर प्लेचं षटक ठरलं होतं पहिलं, आणि आता मात्र चांगल्या तऱ्हेने बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. यानंतर चला पवाळे विपक्ष भालूक टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे आहे. जर आपण उशीर आले तर मात्र आपल्या सामन्याची षटकं कमी करण्यात येईल अशी माहिती आमचे आयोजक आम्हाला देतात. यावेळेस पात्र सॉफ्ट डिस्मिसल, सोपा झेल. प्रयत्न केला होता, परफेक्ट टायमिंग करता आला नाही, बराच वेळ हवेत चेंडू होता आणि सहज हा खेळ कंप्लीट केलाय कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने. विठ्ठल खेळ टिपतोय चांगलं. आणि आता मात्र क्रमांक 4 वर नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना पाहतोय बंटी भोईर येतोय क्रमांक 4 वर. चांगली सुरुवात, चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे सलामीवीरांनी, आणि त्या संधीचं सोनं करतोय काय, चांगली धावसंख्या आपल्या टीमला उभे करून देतोय काय. नाणेफेक गमावल्यानंतर वाटेला आली ती बॅटिंग आणि चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन. 2 बाद 24 धावसंख्या पाहतोय धावफलकावर. 10 क्रिकचं कौतुक करावं लागेल. 6 कॅमेऱ्यांनी काय जबरदस्त थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय. याच पाहता परत एकदा हा वेत आहे, पॉईंटचा क्षेत्ररक्षक सहज झेल टिपतोय, बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय. आता मात्र तू चल मैं आया.
टीमचा कॅप्टन जर आवाज येत असेल तर आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. यानंतरचा सामना होईल. पहिला सामना फुल पैसा उचलून सामना पाहायला मिळाला होता. सचिन नावाचा वादळ आला आणि धडाकेबाद वडोली टीमला त्या वादळासोबत घेऊन गेला. एवढी छान बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटी मात्र शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट बहुमूल्य प्राप्त केले होते. असं वाटलं होतं की सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल, पण एका नो बॉलनी सामन्याची रंगत कमी केली. दरम्यान बॅक टू द बॉलर अतिशय अप्रतिम हा चेंडू होता. परत एकदा आता मात्र संघर्ष करावा लागतो या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी. पहिल्या चेंडूवर मात्र नो बॉलवर सेट करायला होता, तिथून काय कमबॅक केले. उच्च कोटीची बॉलिंग सध्या पाहतोय आपण. 3/24 अशी धावसंख्या या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करतोय. गोलंदाज जर विचार केला आपण विघ्नेशची विनाशकारी बॉलिंग म्हणता येईल. आता एक चेंडूचा अपवाद जर वगळला आपण यावेळेस पाहतोय की आपण निश्चित ज्या प्रकारे ॲडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या पाहतोय आपण 24-3 गडीच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकाची समाप्ती. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण तर 12 धावाची सरासरी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, त्या तब्बल 14. त्यानंतर मात्र या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय. नो प्लस षटकार येऊन सुद्धा फक्त 3 धावा येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये खर्च करतोय. म्हणजे तिकट मारा पाहायला मिळालं. टायमिंग आहे बघा, तुम्ही टायमिंग आता घेतायत 11 मिनिटं घेतलेत आपण. आपल्याला 9 मिनिटात 2 षटक टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू आपल्याला 5व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावं लागेल. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे इथं सर्व टीमना. आणि कारण की त्याचं एक कारण आहे, आदर्श ट्रॉफीचा हा भव्य दिव्य देखना उच्च कोटीचं आपण आयोजन पाहतोय. कॉमेंट्री बॉक्समधून आता मात्र कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं गोलंदाज म्हणजे परिवर्तन पाहायला मिळेल की नाही. गोलंदाज सागर येतोय, सागर शिंगोले येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक. पहिल्या 2 षटकासाठी 11 मिनिटाची वेळ आपण घेतलेली आहे आणि आता मात्र येणारे 9 मिनिटात 2 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. मला वाटतं की माहिती मिळते 3 वर्षानंतर पहिला षटक टाकण्याच्या तयारीमध्ये सागर हा बॉलर. समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण. जितेश चांगली बॅटिंग करतोय. पहिला चेंडू लाईन कुठे चेक करते, चुकीची लाईन डाव्याष्टीच्या खूपच बाहेर. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 25 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त सामना पाहायला मिळेल, शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट. सागर शिंगोले मारा करतोय. राऊंड द विकेट. यावेळेस पाहता पुलचा फटका हवेत आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या असं वाटलं होतं की डोक्यावरून जाईल. चांगला प्रयत्न तिथं. 5 धावा वाचवतो आपल्या टीमसाठी. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल. या एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 वर पोहोचते. 3 गडी बाद. नाणेफेक गमावल्यानंतर पॅक क्राऊड. उद्या निश्चित यजमान संघ सुद्धा खेळणार आहेत आणि असं वाटेल की उद्या अख्खा धानिवली गावाची लाडकी पाठीराखी आपल्या खेळाडूंचं खेळ पाहण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या मैदानावर येतील. जबरदस्त समालोचन दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकलं पण मनोज कारवे सरांचं. यावेळेस पाहता सुरेख एक कव्हर ड्राईव्ह पाहतोय. कव्हरला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त एक सिंगल. चांगले षटक आता पाहतोय आपण. धावसंख्या इथे मात्र स्थिर आहे. निश्चित आमची जी पंचायत 30व्या वेळेस आहे. बॅटर डेंजर झोन मध्ये धाव घेतोय. तुम्हाला सूचना करायची आहेत. हे काम मैदानी पंचाचं असतो. गोलंदाज सज्ज होतोय सागर. याच पाहता खोलट टप्प्याचा चेंडू हवा त्याच्या बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. बॅकवर्ड्स कोडले एक शॉर्टकडे चेंडू ट्रॅव्हल होते. धाव नाहीये. वाईट चेंडू नंतर मात्र काय सुरेख बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. सागर शिंगोले तब्बल 3 वर्षानंतर पहिले षटक हाताळताना पाहतोय आपण आदर्श ट्रॉफीमध्ये. आपल्या स्वतःसाठी आणि गावासाठी. आणि ठाणे जिल्ह्याचे प्रत्येक खेळाडू फक्त आपल्या गावासाठी नाव उंचवण्यासाठी खेळ करतात. यावेळेस पात्र फटका आडव्याटणी आहे. स्कोरलेक आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. असं वाटलं होतं की एक चांगलं षटक पाहायला मिळेल धाव गतीच्या आधारावर, पण इथं मात्र चांगलं षटक हाताळत आपल्या टीमसाठी सागर. धावसंख्येचा बदल. धावसंख्या 28. आदरणीय उमेश चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर स्वागत आहे आदर्श चषक 2023-24 मध्ये आयोजकांच्या माध्यमातून.
चांगला चेंडू परत बॅटरच्या दूर ठेवला होता. काय धमाल आणि कमाल. विकेट जरी प्राप्त केल्यानंतर सागर यांनी सांगितलं की माझी गोलंदाजी अजून तीच कायम आहे. क्या बात आहे. माहिती मिळते 2013 ते 2018 पर्यंत मुरबाड तालुक्यातील सर्वात चांगला वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख होती, पण आता मात्र वेग कमी केलाय आणि अचूक टप्पा पकडलाय. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा याच पात्र पुल करण्यासाठी मजबूर केलंय. फटका फटलाय. शेवटी मात्र एका हाताने हा झेल टिपलाय. खूप चांगली धूळ आणि आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 28-4 गडीच्या मोबदल्यामध्ये. काय चांगलं षटक हाताळलं सागर या गोलंदाजांनी आणि पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या उभी करेल, पण एका षटकाने ब्रेक लावलं धावगतीवर. जबरदस्त कामगिरी. धावसंख्या 28. हे बघा तुमच्याजवळ 4 मिनिटं आहेत हा षटक कंप्लीट करण्यासाठी. सराव थांबवायचा आहे कारण की 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावं लागेल. यानंतर त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. पवाळी टीमचा कॅप्टन आणि हर्ष 11 भालूक टीमचा कॅप्टन. अंतिम षटक चंद्रकांत चौथं षटक घेऊन येतोय. याच पात्र हा वेत आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र चंद्रकांत विकेट प्राप्त करतोय. धन्यवाद डीजे. दरम्यान आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण निश्चित हरिभक्त परायण दामोदर राणे गुरुवर्य यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. परत एकदा डॅशिंग अंदाजमध्ये चंदूदादा राणे यांचं आगमन. या पात्र ऑन द रेसचा फटका पाहतोय आपण स्वीपर कॉर बाउंड्री लाईनकडे आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. चंद्रकांत यांनी परत एक विकेट प्राप्त केला आपल्या पहिल्याच चेंडूवर आणि आनंदवाडी टीमने निश्चित भालचंद्र पाहतो की खूप छान कमबॅक केलंय. वाफी केली पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 24. त्यानंतर अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहिला आपण आणि त्यावर मात्र मोहर लावण्याचं काम करताना बॉलर पाहतोय आपण चंद्रकांत. गोलंदाज सज्ज होतोय परत दुरांच्या टोकाकडनं. याच पात्र हा पुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. आता मात्र तू चल मैं आया. नाजूक स्थिती. अजून एक बॅटर बाद होतोय. आता मात्र एका पाठोपाठ बॅटर खेळाडू कक्षामध्ये अतिघाई संकटात नाही. परिस्थिती खूप चांगली होती. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की 60 पर्यंत मजल मारेल, पण कमबॅक केलंय. इथं मात्र आनंदवाडी टीमच्या प्रत्येक बॉलरनी खास करून सागर आणि चंद्रकांत या बॉलरनी
चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम चेंडू होता. पाहतोय आपण खोलवर टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर झपकन थोडासा आतमध्ये येणारा आणि आता मात्र आत्मविश्वास वाढलेला आहे प्रत्येक बॉलरचं. निम्मा संघ गारद झालंय 29 धावसंख्येवर. पहिल्या 2 षटकामध्ये 24, त्यानंतर मात्र अतिशय प्रतिम बॉलिंग पाहिली आपण. चंद्रकांत सज्ज होताना परत यावेळेस पाहता प्रत्येक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करताना 1 धाव पूर्ण, एकच मिळेल इथं, दुसरीची संधी नाही आहे. एक धावींनी धावपलक आता मात्र पुढे सरकताना पाहतोय. 30 जेपी पॅनल म्हणजे जर टेनिस क्रिकेट मध्ये खूप मोठी मागणी. हेमंत शेट्टी सर पाहतोय आपण, त्याचबरोबर हिरामन सर, सॉरी सागर सर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगलं षटक इथे मात्र समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 30. लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल काय? आणि कधी कधी म्हणतात लो स्कोरिंगचे सामने सुद्धा कट टू कट पाहायला मिळतात. चला, पवाळे टीमचा कॅप्टन पण लगेच यायचंय. पवाळे टीमचा कॅप्टन आणि हर्ष 11 भालूक टीमचा कॅप्टन आमचे स्कोरर टायमिंग सांगतायत. 4 मिनिटात हा षटक कंप्लीट केलेला आहे. म्हणजे जर आता मात्र अतिरिक्त क्षेत्ररक्षक लावता येणार नाही, कारण की वेळेला खूप महत्त्व असते. निश्चित दुसरा स्पेल घेऊन होते विघ्नेश, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं मला माहिती देताना. दुसरं षटक हाताळलं होतं. 10 धावा, 1 गडी बाद, 2 विकेट घेतले होते. आणि आता मात्र त्याच बॉलरवर भरोसा दाखवलाय संघनायकाने. पहिला चेंडू ड्राईव्ह केले पाहतो आपण ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन बाउंड्री लाईनकडे. क्षेत्ररक्षक सज्ज, चांगलं थ्रो, एकच सिंगल. एका धावने टीमची धावसंख्या 31. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक प्रगतीपथावर. हाणामारीचे षटक म्हणतात परंतु इथून मात्र चांगली बॅटिंग होत नाहीये. काय सुरुवात बेमिसाल झाली होती पहिल्या 2 षटकामध्ये. चांगला चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये हलकासा स्पर्श घेऊन परतीचा प्रवास. अजून एक बॅटर मैदान सोडताना पाहतोय. तुमचे कॅप्टन सुद्धा आलेला आहे आणि या चौकराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. आता पाहतोय आपण 37. मला वाटतं की या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. परफेक्ट टायमिंगवर
5 षटक कंप्लीट केलेल्या आनंदवाडी टीमनी. गोलंदाज विघ्नेश, चांगली कामगिरी. फुलटॉसर हा फटका डाऊन द ग्राउंड हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आपल्या स्पेल मधला हा 4था विकेट प्राप्त करतोय विघ्नेश. घातक बॉलिंगचा अटॅक पाहिला आपण. आणि याचबरोबर पहिली इनिंग इथं मात्र समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 37. 38 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. तर आपण धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आदरणीय अजित राणे साहेब आणि रवींद्र टोले साहेब दोन्ही मान्यवर आपण या. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे आमचे कॅप्टन आहेत. पाहतो आपण पवाळे संघ एक चांगला आहे आणि भालूक संघ सुद्धा चांगला आहे. म्हणजे एका जंगलातील 2 वाघ टॉस बॉक्समध्ये सध्या आहेत आणि मैदानावर जेव्हा प्रत्यक्ष जातील तेव्हा मात्र फाईट कशा प्रकारे करेल आपण देऊया. सन्मान चिन्ह दोन्ही टीमच्या कॅप्टनला हे पाहतोय आमचे दोन्ही प्रमुख मान्यवर यांची शुभ असते पाहतोय आपण स्वीकारताना. आणि आदर्श ट्रॉफीचं हे एक खास आकर्षण आहे की प्रत्येक टीमच्या कॅप्टनचं सन्मान केले जाते. त्यानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. सामना हा 5 षटकाचा असेल. हेड आणि टेल अशी कॉईन आहे, गोल्डन कॉईन आपण पाहतोय. खास आकर्षण या स्पर्धेतलं. तर पाहतोय आपण हेड अशी मागणी, हेड आलेलं आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. माझ्यासोबत निश्चित पवाळे टीमचा कॅप्टन आहे. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. पवाळे टीमला मी सातत्याने मैदानावर खूप चांगल्या तऱ्हेने खेळताना पाहतोय. त्यापूर्वी मात्र आपण आलात. मी तर म्हणेन की मुरबाड तालुक्याची नंबर 1 स्पर्धा पाहतोय सातत्याने. दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतात. यावर्षी शेवटचे 2 दिवस डे नाईट आहे. इथं आल्यानंतर काय वाटलं ज्या प्रकारे आयोजन पाहतोय आपण? नक्कीच चांगल्या प्रकारचं आयोजन आहे आणि आदर्श दर्शक धानवली हे खूप जणांचं स्वप्न असतं खेळायचं आणि आम्हाला ते म्हणजे खेळण्याची चान्स भेटला आहे. तर आम्ही धानवली संघाचं खूप खूप धन्यवाद करतो. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम जर विचार केला खेळपट्टी खूप चांगली आहे. बॅटरला पोषक खेळपट्टी आहे. पाहतो की 60 धावा सहज लिहिल्या पार केल्या जातात. काय निर्णय असेल सर्वप्रथम? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी टीमला 5 षटकामध्ये काय डोक्यात असा विचार केला की कितीपर्यंत टार्गेट थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच बघायला गेलं तर 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. थांबायचं आपण जायचं. माझ्यासोबत भालूक टीमचा कॅप्टन डीजे. तुमचा पण संघ खूप चांगला. इथं आल्यानंतर आदर्श गाव जर म्हटलं धानिवली आणि या गावात सर्वात महत्त्वाचं प्रत्येक घराघरात गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. हे समस्त गावकरी येऊन हा जो चषक पाहतोय आपण आदर्श आतुरतेने प्रत्येक खेळाडू कॉमेंटेटर वाट पाहतात की कधी तारीख डिक्लेअर होईल. इथं आल्यानंतर काय बोलशील आयोजनाबद्दल? या आयोजनाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे कारण दरवर्षी आम्ही या टुर्नामेंटची वाट बघतो आणि दरवर्षी आम्ही इथे खेळतो. खूप चांगलं नियोजन. त्या एवढे टुर्नामेंट झाल्या पण याच्यापेक्षा काहीतरी नवीन केलं यावर्षी. त्याही सगळं ग्राउंड वगैरे एकदम क्लिअर करून खरंच खूप त्यांचा धन्यवाद करतोय की अशी स्पर्धा आम्हाला खेळायला भेटते आणि याच्या पुढे पण खेळायला भेटो. नाणेफेक गमावलेली आहे. वाटेल आली प्रथम बॅटिंग आलेली आहे. 5 षटकामध्ये खेळपट्टीचा विचार केला फलंदाला पोषक आहे. सहज धावा पार केल्या जातात. तुम्ही काय विचार केला की 5 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आम्ही पवाला टीम पण आमची एक जवळची टीम म्हणजे घरची टीम बोलली तर होच आणि आम्हाला त्यांच्याशी मॅच लागली आम्हाला बेकार वाटला कारण प्रत्येक वेळेस त्यांच्याशीच मॅच लागते आणि किंवा आम्ही जिंकतो असं काय नाही. पण असं समजतं का आम्ही घरचे आहेत पण आता लागली त्यामुळं आम्हाला दोघांना एक मॅचसाठी जिंकण्यासाठी खेळायलाच लागेल. परंतु आम्ही चांगला स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. खूप चांगलं मनोगत. तुझ्यासाठी एक वाक्य पण म्हणतात ना शेजारी पक्के वेरी असतात मैदानाच्या आतमध्ये. ही गोष्ट विसरून चालता येणार नाही. काही असो ठीक आहे. तुम्ही खूप चांगलं मनोगत व्यक्त केला. दोन्ही टीमला खूप गोड शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की पवाळे टीमच्या बाजूने गेले टॉस. त्यांनी सांगितले की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. गोडले गावाचे उद्योजक आदरणीय उमेशजी चौधरी साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. दादा आपण या व्यासपीठावर आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत आणि सत्कार करणार आहेत आमचे अभिमन्यू दादा. यांचे शुभ असते. गोडले गावाचे यंग उद्योजक त्यांचं यथोचित स्वागत
सत्कार करताना प्रेमाचा प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ स्वीकारताना पाहतोय. सामन्याला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत व्हॉइस ऑफ टिटवाला आमचे खास परममित्र ज्यांनी पहिल्या सामन्यात कमाल आणि धमाल कॉमेंट्री केली. पहाडी आवाज असे मनोज कारवे सर. येस धन्यवाद. थँक्यू सो मच. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनीलजी पवार साहेबांचा आपण आवाज ऐकलात. इंटरव्ह्यूचे मास्टर म्हणून त्यांना आम्ही नक्कीच म्हणत असतो. छान मनोगत व्यक्त केलं पंचांनी आणि सुंदर फटका येतोय मैदानामध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राउन 4 रन्स. आणि माहिती सुद्धा मिळते की फलंदाज लेदर क्रिकेटर सुद्धा आहे, पुण्यामध्ये जाऊन खेळून आला आणि आता खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. स्लॉग करायचा प्रयत्न होता आणि ह्याच खेळाडूंनी लेदर क्रिकेटमध्ये मॅचमध्ये 26 चेंडूंमध्ये हाफ सेंचुरी ठोकलेली आहे, तो म्हणजे मिस्टर वैभव. वा. आणि चांगली उपलब्धी आपल्या आदर्श चषकासाठी की इतके मोठे क्रिकेटर आपल्या ह्या मैदानावरती येतात आणि आपला खेळ दाखवत आहेत. आपल्या ह्या लाडक्या प्रेक्षकांना असंच क्रिकेट बघणं आवडतं आणि नक्कीच ही मोठी उपलब्धी आहे, म्हणून तर या स्पर्धेने उत्तुंग भरारी घेतली आहे. आदर्श नाव का आहे, 32 पर्व आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. हो माय गॉड, आदर्श मॅच, आदर्श कॅच. वाव, फलंदाज बाद. पटका आणि त्यापेक्षा डेलीचे झेल टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता सचिन ने. वा, आज तर सचिन नाव खूप भालचंद्र भाऊ झळकतंय. काय तेंडुलकर साहेबांचा वाढदिवस सुद्धा नाही, तो 24 एप्रिलला असतो. पण तुम्ही आपण तर म्हणूया की क्रिकेट जर खेळत असाल तर रोजचा वाढदिवस समजा आणि रोजची दिवाळी समजा, दिवाळी दसरा. आणि आमचे पाहुणे रावणे नक्कीच त्यासाठी येत असतात की आम्ही त्यांना दिवाळी दसरा समजतो की दिवाळी दसरा असला की आपल्याकडे पाहुणे आलेच पाहिजेत आणि आपल्या या स्पर्धेची शोभा वाढली पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जो आलाय तो म्हणजे विठ्ठल. इनॅक्ट 3 धावसंख्या आहे आतापर्यंत 6 वर आणि लक्ष्य 38 धावांचं. जसे पवार सर म्हणाले की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कधी कधी हाय व्होल्टेज होत असतात. नक्कीच आपण अपेक्षा करू की हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा बनेल. प्रयत्न करतात पण लुजर वर होतं, भिरकावून दिलं, फेकून दिलं धानविली गावाकडं. अजून एक आदर्श षटकार बिकी. बदलापूरला आणि नाचावं असं वाटलं होतं. सॉलिड काय म्युझिक आहे. जसं मराठी संगीताला सुगीचे दिवस तसे टेनिस क्रिकेटला सुद्धा महासुगीचे दिवस आलेत. जयेश आलेला आहे, जेपी. वा, या वेलकम. चांगले क्रिकेटर, चांगले क्रिकेटर आपल्याला मिळतात. आणि बघा मैदानामध्ये सुंदर खेळ, चांगला क्लायमॅक्स, संघर्ष. संघर्षमय क्रिकेट झालाच पाहिजे, झुंज झाली पाहिजे. आलेल्या संघांमध्ये सुद्धा आम्ही लक्ष देतो. आमची टेक्निकल कमिटी मल्हारी सांगतात की ड्रेसिंग इज अ कंपल्सरी. बरं का, उतरण्याच्या आधी ड्रेसिंग तुम्ही मॅच करा. तर ह्या सुरू असलेल्या मॅच मध्ये प्रेक्षक पहिलं षटक समाप्त झालं असं वाटलेलं की सचिन दडपण टाकेल. जो झेल टिपला गेला ना तिथं असं वाटलेलं की कमबॅक करेल हा, परंतु नाही. त्यानंतर जो षटकार खेचला तो शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. खूप हाफ ट्रॅकर दिला होता, मस्तपैकी खेचून मारलं विठ्ठलने आलेल्या. आणि विठ्ठला पांडुरंगा अशी आमच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये भरण्याची वेळ आली. आमचं प्रति पंढरपूर आहे धानिवली आणि ह्या गावातली ही स्पर्धा पाहतो. आदर्श चषक किती दुहेरी संगम आहे, त्रिवेणी संगम आहे, खूपच महासंगम आहे गाव. म्हणजे या गावामध्ये अनेक आदर्श व्यक्तिमत्व, अनेक आदर्श जॉब होल्डर्स, अनेक म्हणजे मी तर म्हणतो की ठाणे जिल्ह्यामध्ये 1 ऑफ द टॉप 10 मध्ये किंवा 1 ऑफ द 1 मध्ये या गावाची नक्कीच आपण गणना करू शकतो. ज्यामध्ये अतिशय
जास्त प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि या गावाला अजून एक दुग्ध शर्करा योग आला म्हणजे जेव्हा हे गाव प्रति पंढरपूर म्हणून झालं आमचे सन्माननीय महाराज करीपनाथ महाराजांच्या शुभाशीर्वादाने नक्कीच कमलनाथ महाराज येता येता साहेबांचं महाराजांचं दर्शन सुद्धा झालं बाहेर अंगणातच होते आणि नमस्कार केला आणि त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिला असा हात केला खूप छान वाटलं आणि म्हणून ती सुरुवात सुंदर झाली असं मला वाटतं कारण ही महाराजांची कृपा आहे आणि ती असावी. तर चला मैदानामध्ये गोलंदाज सज्ज अक्षय नावाचा धावसंख्या झाली ती 12 आणि लक्ष्य ते 38 धावांचं 5 षटकांचा मुकाबला आहे. गोलंदाज हा छोटा पुरा आहे परंतु चेंडू सुरेख टाकला होता जसं फिल्डिंग सजवले त्या ठिकाणीच फटका मारण्यास त्या ठिकाणी निमंत्रित केलं फलंदाजाला परंतु चेंडू हवेत नाही गेला. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाहतोय. सिंगलची प्राप्ती धावसंख्या 13 वर. आणि आता विठ्ठल आहे विठ्ठल कराळे ज्याने वयाच्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर स्टाईलने सुरुवात केली लेदर क्रिकेटमध्ये आणि आपण त्याचे फटके पाहतोय हार मात्र झेल टिपला जातोय ज्याचा या ठिकाणी उद्घोषणा करत होतो परंतु सुंदर खेळ दाखवला विठ्ठलने. लेदर क्रिकेटर सुद्धा वयाच्या 16 वर्षापासून परंतु त्याला इथे परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज अक्षयने. सेकंड विकेट डाऊन. माध्यमातून बघा विठ्ठलची आपण स्तुती केली. विठ्ठल 16 वर्षापासून त्यांनी प्रारंभ केला लेदर क्रिकेटमध्ये आणि अक्षय सुद्धा अंडर 18चा खेळाडू आहे. क्या बात आहे जो बॉलिंग करतोय. मोठमोठे क्रिकेटर येतात आपल्या परिसरामध्ये येतीलच येणार कारण आपल्या ठाणे जिल्ह्यातला देसाई गावचा प्रेम देवकर आपल्याला माहिती असेल अंडर 19 मध्ये ज्याचे सिलेक्शन झालं भारतीय टीम मध्ये. अजून काय पाहिजे टेनिस क्रिकेटला चांगले सुगीचे दिवस आलेले आहेत. खूप काय बोलण्यासारखे आपण 2 दिवस बोलू नक्कीच. यावेळेला चांगला फटका परंतु हवेत आहे 38 सर्कलच्या थोडासा बाहेर जात असताना झेल टिपला शॉर्ट कव्हरला. तिसरा धक्का लागतोय आणि मॅच मध्ये ट्विस्ट येते मैदानामध्ये. नक्की सामना हाय व्होल्टेज होईल जसे सुनील पवार म्हणाले. यस जिंकला जेव्हा सौरभ गांगुली कॅप्टन होता की आपण 100-125 वनडे मध्ये करायचो तरी सुद्धा सामने जिंकलेले आहेत. तुम्हाला ते इतिहास माहिती असतील. तसाच इथे सामना पाहतोय 5 षटकामध्ये 34 धावा उभ्या केला तेव्हा असं वाटलं असेल की सामना एकतर्फी होईल परंतु नाही. अक्षय मैदानामध्ये आला गोलंदाजी मार्क होते त्याने 2 धक्के दिले आणि तोच अक्षय आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हो प्रयत्न तर होता टॅप करायचा प्रयत्न फलंदाजाचा उचली घेणारा चेंडू अक्षयने मन जिंकलं आणि त्याची अनऑर्थोडॉक्स स्टाईल सुद्धा पाहतोय आपण. बॅट्समनची सुद्धा एक आगळा वेगळा फटका बघितला. स्टीव्ह स्मिथ यस ऑस्ट्रेलियन यस बरोबर त्याचे फटके प्रसिद्ध आहेत. टॅप करणं कारण तो उंच पुरा क्रिकेटर आहे. टॅप करतो नच करतो छातीजलच्या चेंडूला सहज खेळतो तसं इथं खेळणं भाग पाडलं. मी तर म्हणतो की संरक्षित केलं चंदू राणे सर. सुरक्षा केली त्या चेंडूची. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला कारण हॅट्रिक झाली असती ते वाचवली आणि त्याला नक्कीच पाहतो आपण. आत्ता मात्र हा फटका सुंदर बॅकफुटला गेला. शॉर्ट ऑफ गुडलेचं चेंडूला काढलं डीप कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. मी तर म्हणतो की भालचंद्र चंदू दादा या मैदानामध्ये कॅमेरा इतका चेंडू शेवटपर्यंत टिपतात की असं वाटतं की कुठे कॉईन जरी पडला असेल ना तरी तो मिळेल असं नक्कीच पाहायला मिळतंय. काय कॅमेरावर काय 10 क्रिक लाईव्ह नक्कीच ती अग्रमानांकित वाहिनी होऊ पाहते आणि झाली सुद्धा. मागच्या वर्षीच मुरबाडमध्ये ह्या वाहिनीला मी म्हणतो की टेमरे या ठिकाणी जेव्हा मी कॉमेंट्रीला होतो 1 लाख सबस्क्रायबर लाभले होते म्हणजे सिल्वर बटन प्राप्त झालं होतं आणि या ठिकाणी अजून एक चौकार प्राप्त होतोय. व्हॉट मॅच लागोपाठचा दुसरा चौकार खेळतोय असं वाटेल की अक्षय सामना वळवेल पण तू नाही मैदानामध्ये आला तो म्हणजे मयूर नावाचा फलंदाज आणि त्यांनी सामना वळवला आपल्या गावाकडे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकं समाप्त झाली सुद्धा आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली 21 वर. तर प्रेक्षक येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची गरज.
तुम्ही पाहू शकता आदर्श 11 क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2023-24 स्वर्गीय गोविंद संतू भोईर माजी पोलीस पाटील क्रीडांगण पाहतोय. किती सुंदररित्या या क्रीडांगणाला अथक मेहनत करून सजवलंय, पूर्णपणे समांतर केलंय, समुद्र सपाटीपासून समांतर केलंय. चांगली कापणी, चांगली आखणी म्हणू शकतो या मैदानाची आणि मागच्या वर्षीपेक्षा अजून बेहतरीन सुंदर या ठिकाणी पाहतो आपण. भूमिपुत्र उद्योजक मिस्टर कुणाल म्हात्रे वडवली यांना नक्कीच सबस्क्राईब करा. 10 क्रिकला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, कारण वाहिनी खूप मेहनत करते आणि त्या मेहनतीला नक्कीच आपण पाठबळ दिलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. कारण आपला लाडका पोरगा आहे, आपल्या ठाणे जिल्ह्याची अनबान शान आहे, बदलापूरकर आहे, वडवलीकर आहे आणि विशेषतः सर्वांच्या गळ्यातला ताईत बनलाय तो म्हणजे आपला लाडका कुणाल म्हात्रे, जो चांगला भूमिपुत्र आहे, आपला स्थानिक आहे. त्याला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ गुडले तो हाफ ट्रॅकर होता, चेंडूला छान पद्धतीने टोलवलं, फिरकावलं म्हणू शकतो आपण आमच्या प्रेक्षण कक्षामध्ये एका टप्प्याने. सुंदर चौकार. काही होऊ शकतं, तुमच्यामध्ये क्षमता आता दाखवण्याची वेळ आली आहे. जेव्हा अंधार पसरतं तेव्हाच चमकायचं असतं, तोच खरा हिरा असतो. ती वेळ तुम्ही नक्कीच दौडू देऊ नका. खराब चेंडू बॉडी लँग्वेजच सांगते की जणू काय पूर्णपणे इथे हताश झालेत, निराश झालेत खेळाडू. सामना सोडतात की काय आपले घोरलेकर असं म्हणू शकतो आपण. एका बाजूला आनंदवाडी या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करते असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या पोहोचवली आहे आतापर्यंत 26 वर. आता येणारा चेंडू 17 आणि 12 धावांची गरज आनंदवाडी संघासाठी. परंतु काही विकेटचं पतन झालं तर सामन्यामध्ये येऊ शकता तुम्ही परत. विनंती आहे, आमच्या प्रवेशद्वाराजवळ ज्या गाड्या लागलेल्या आहेत तुमच्या बाईक्स कार्स वगैरे, प्लीज त्या रस्त्यातून बाजूला करा, कारण मान्यवर आजच्या दिवसामध्ये सुद्धा येणार आपल्या या क्रीडांगणाकडे. जिथे रस्ता बंद केला तिथेच तुम्ही बाईक ज्या लावल्यात तुमच्या वाहनं तुमची प्लीज बाजूला करा. चालक मालक जे असतील गाड्यांचे प्लीज आम्हाला कोऑपरेट करा, कारण पाहुण्यांना आपण थांबवू शकत नाही रस्त्यामध्ये. इथे फलंदाजांना कोण थांबेल, कारण त्यांच्याकडे अजून कुठे अडसर नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये, विकेटचं पतन होत नाहीये आणि सामना घेऊन चालेत. लॉफ्टेड विराट कोहली स्टाईलचा हाफ वॉली, लॉफ्टेड लॉफ ड्राईव्ह फॉर द 4 रन्स. सात धावांची गरज, धावसंख्या पोहोचवली 31 वर. 30+ कमिंग सून, यू नो दॅट. आणि कुणाल म्हात्रे साहेबांनी म्हणजे आपल्या 10 क्रिक लाईव्हने एक नक्कीच मोठं बलिदान दिलंय आपल्या आदर्श चषकासाठी स्पेशली, की गुजरातची सुपारी सोडली, बलसाडची सोडली, कर्जतची सोडली, म्हात्रेपाड्याची सोडली, परंतु आदर्श चषकाला त्यांनी हजेरी लावली. एकदा टाळ्या असू द्या 10 क्रिकसाठी. त्यांनी त्याग केलं स्वतःच्या त्या ऑर्डरचं, कामांचं, आणि आदर्श चषकाला त्यांनी प्राधान्य दिलं. तर त्यांनाही माहिती की आम्हाला ही 32 वर्षाची परंपरा जोपासायची आहे आणि आम्हाला ही स्पर्धा 320 वर्ष पुढे न्यायची आहे. हे त्यांचं कार्य आहे 10 क्रिकचं. नक्कीच आम्ही त्याचा आभार व्यक्त करतोय की बलसाड गुजरातसारख्या ठिकाणी त्यांनी सुपारी नाही घेतली, ऑर्डर नाही घेतली, कर्जतला नाही घेतली, म्हात्रेपाड्याला नाही घेतली, बाहेरच्या सगळ्या सोडल्या, पण तो आदर्श चषकाला ते सोडणार नाहीयेत. चषक तसं मोठं आहे, टुर्नामेंट त्यांच्या आदर्शपणाचे आहे. या टुर्नामेंट येणं म्हणजे त्यांचं सुद्धा आदर्शपण ते दाखवत असतात. जो इथं येतो ना त्याला सोन्याचा रंग चढतो. ओ वाव, डिलिशियस स्ट्रोक, आणि झेल सोडला अगदी बघा. सोपा असेल, कारण बॉडी लँग्वेजच असं वामन दादा म्हणतो आपण की मैदानामध्ये जेव्हा दुसरं ओव्हर सुरू झालं तेव्हाच बॉडी लँग्वेज सांगत होती घोरलेची की त्यांनी दोन्ही काय मॅच सोडली की काय. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही शेवटपर्यंत झुंज देण्याची तुम्ही क्षमता राखली पाहिजे. धावा किती होऊ दे, हरकत नाहीये. अहो 434 सुद्धा झालेले आहेत, तो पण चमत्कार झालाय. मग तुम्ही कमी धावसंख्येचा चमत्कार करू शकत नाही का? केला पाहिजे होता, पण तू नाही. बघा, हा अतिक्रमण केलं, आक्रमण केलं आणि झेल आता अजून एक सोडलाय. तुम्ही म्हणतो आता सामनाही सोडलाय जणू काय. लागोपाठचे 2 झेल सोडले आणि तुम्ही सामना जो सोडण्यात जमा आहे. का धावसंख्या पोहोचली आहे आतापर्यंत 34 वर. 34 ऑन द बोर्ड. षटक अजून तिसरं संपेना, लांब लचक षटक झालंय. एक चेंडू शिल्लक आहे. मला भालचंद्र सांगतात की सर हा खूप लांब लचक षटक आहे. आणि सामना सुद्धा बघा, अजून एक झेल मिळतोय. आता तरी घ्यावं प्रेक्षकांचं मन जिंकावं. नाही, अबक दुबक तिघक नाही, आम्ही सोडण्यात घेणारच नाही. आम्ही सोडायला आलो की काय. हॅट्रिक, येस.
झेल सोडण्याची हॅट्रिक झाली आहे. अशा प्रकारे तुमचं अर्ध चषकामध्ये प्रदर्शन नसावं. तुम्ही मोठा चषक खेळायला आलेला आहे तर तुमची कामगिरी फार मोठी पाहिजे. या ठिकाणी कामगिरी करतो तो म्हणजे आनंदवाडी संघ जो विजयाकडे वाटचाल करतोय ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये. आणि व्हिडिओग्राफी 4K येस म्हणून तर प्युरिटी श्युरिटी क्वालिटी आपण पाहतोय. काय क्लॅरिफिकेशन आहे बघा, जबरदस्त. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. मी वाटतं मनोज कारवे दिसतोय तुम्हाला. येस, बाजूला चंदू राणे, आमचे भालचंद्रजी, 10 क्रिक वाले सर्व काय दिसत. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. वाव क्या बात आहे. म्हणून तर 10 क्रिक लाईव्हला सबस्क्राईब करा, कारण जसं बोललं लगेच ते दाखवत आहेत. अजून बरंच काय घडायचं आहे. पुढचे 5 दिवस शिल्लक आहेत. बहुत कुछ बाकी है. ये तो यार सब झाकी है. कम ऑन डीजे बजाओ मात्रे. आणि गौरव भोईर पण साहिल भोईरनी खेळपट्टीसाठी खूप मेहनत घेतली आहे. क्या बात आहे साहिलजी. वेल डन. वा 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 व्हेरी गुड. गौरव आणि साहिलची जोडी. आणि मैदानामध्ये ही जोडी तोडू शकत नाही कारण सामना जवळ आलाय. प्रेक्षक वापस केले पाहू शकता. आमचे पाहुणे मंडळी आणि पवाळे संघ सुद्धा आलाय. आपलं हार्दिक स्वागत. तर मैदानामध्ये 12 चेंडू 3 धावांची गरज. पिच क्युरेटर मिस्टर साहिल भोईर. वाव. क्युरेटरला खूप मान सन्मान आहे. हल्लीच्या काळामध्ये खूप मागण्या आहेत. येस नक्कीच. पिचचे बादशाह आहेत. नंतर मनोज पथारे बिरवाडीचे पिचचे बादशाह. नक्कीच साहिल भोईर आमच्या गावचा सुपुत्र. तर मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. 1 धाव येईल असं वाटतंय. क्रॉस लाईन गेला होता आडव्या बॅटनी, प्रॉपरली फटका बसला नाही, परंतु 1 धाव मिळते आणि धावसंख्या फुलत असताना 35 वर 36 माफ करा 36 ऑन द बोर्ड. स्क्रीनवरती पाहू शकता. आणि 2 धावाची गरज 11 चेंडूंमध्ये. सामना एकतर्फी झाला पवार सर, एकतर्फी झाला. असं नाही व्हायला पाहिजे त्याचं कारण की 3 झेल सोडले लागोपाठचे. आणि बघा रिवर्सचा पवित्रा घेऊन फटका मारून सामना समाप्त करण्याचा मानस होता फलंदाज त्या ठिकाणी जो आहे वैभव. आणि त्याची ख्याती असं म्हणतात की तो सामना संपवताना रिवर्सचा पवित्रा घेतो, म्हणजे त्याला सरळ बोटाने घी मिळत नाही आणि शेवटचा घी तो उंगली टेडी करके निकलता है. यस, तो नाही ऐकलं त्यांनी की सर मग सरळ बॅटनी सुद्धा मी मॅच फिनिश करू शकतोय. हे घ्या, मी ठोकला षटकार आणि सामना झाला समाप्त. आनंदवाडी विजयी. आपलं अभिनंदन. आणि आम्ही कौतुक करतोय घोरले संघाचं. परंतु तुम्ही 3 जे झोल सोडले तिथेच मॅच सोडली जणू काय असं म्हणा हरकत नाहीये. विचार करा, चिंतन करा, मनन करा. रात्रभर तुम्ही झोपणार नाही आम्हाला माहिती आहे, पण पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा उद्यापासून. येस, आपण स्क्रीनवरती पाहू शकता घोरले संघाने 8 गटांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा उभ्या केल्या. आनंदवाडीने पाठलाग करत असतात